आहेत प्रोविजनल आन्सर की लिहून आहे, बट मी तुम्हाला आन्सर पण सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो। तर आजची व्हिडिओ आपल्यासाठी खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण ही एग्जाम 27 फेब्रुवारी 2023 मध्ये घेण्यात आलेली एग्जाम आहे आणि इथले आन्सर आपल्याला बघायचे असतील तर मी तुम्हाला इथून सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो। तर आजचे व्हिडिओ हे शेवटपर्यंत बघत राहा आणि आतापर्यंत आमच्या यूट्यूब चॅनल म्हणजे CSK कम्प्युटर स्टडी या यूट्यूब चॅनलला आतापर्यंत आपण सबस्क्राईब नाही केले असेल तर प्लीज आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करण्यास विसरू नका। तर विद्यार्थी मित्रांनो, विदाऊट टाईम न घेता आपण आपल्या प्रश्नाकडे वळूयात। तर प्रश्न क्रमांक 1 बघू शकता आपण, सर्वाधिक वापरले जाणारे इनपुट डिव्हाइस डॅश डॅश आहे। ऑप्शन ए आहे माऊस, ऑप्शन बी कीबोर्ड, ऑप्शन सी स्कॅनर, ऑप्शन डी यापैकी नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, याचे जे राईट आन्सर आहे ते आहे कीबोर्ड। ऑप्शन बी आपले राईट आन्सर होणार आहे कीबोर्ड। क्वेश्चन नंबर 2 विद्यार्थी मित्रांनो बघा, फाईल लोकेशन बदलण्यासाठी डॅश डॅश कमांडचा वापर होतो। तर आपल्याला सांगायचे आहे, याचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए आहे कॉपी, ऑप्शन बी आहे मूव, ऑप्शन सी आहे डिलीट आणि ऑप्शन डी आहे वरीलपैकी एकही नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, याचे जे राईट आन्सर आहे ते आहे मूव, म्हणजे ऑप्शन बी आपले राईट आन्सर होणार आहे। क्वेश्चन नंबर 3 बघू शकता आपण, सिक्वेन्शियल आणि रँडम हे रेकॉर्ड ॲक्सेसचे 2 प्रकार आहेत। बरोबर आहे की चूक आहे आपल्याला सांगायचे आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, याचे जे राईट आन्सर होणार आहे ते आहे ऑप्शन ए, म्हणजे बरोबर आहे। सिक्वेन्शियल आणि रँडम हे रेकॉर्ड ॲक्सेसचे 2 प्रकार आहेत, बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो। क्वेश्चन नंबर 4 बघू शकता आपण आपल्या स्क्रीन समोर, तुम्ही फोटोची सॉफ्ट कॉपी डॅश डॅश डिव्हाइस वापरून करू शकता। ऑप्शन ए आहे प्रिंटर, ऑप्शन बी आहे स्कॅनर, ऑप्शन सी आहे हेडफोन आणि ऑप्शन डी आहे वरीलपैकी एकही नाही। तर आपल्याला इथून राईट आन्सर चूज करायचे आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, याचे जे राईट आन्सर होणार आहे ते आहे स्कॅनर। ऑप्शन बी आपले राईट आन्सर होणार आहे स्कॅनर। क्वेश्चन नंबर 5 बघू शकता आपण आपल्या स्क्रीन समोर, डॅश हे डिस्प्ले डिव्हाइस आहे। ऑप्शन ए आहे प्रोजेक्टर, ऑप्शन बी आहे HD TV, ऑप्शन सी आहे मॉनिटर, ऑप्शन डी आहे वरीलपैकी सर्व। तर आपल्याला सांगायचे आहे इथून राईट आन्सर कोणते आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, इथून जे राईट आन्सर आहे ते आहे वरीलपैकी सर्व, म्हणजेच डिस्प्ले डिव्हाइस म्हणजे प्रोजेक्टर आहे, HD TV पण आहे, मॉनिटर आहे, म्हणजेच यापैकी सर्वच आहेत। क्वेश्चन नंबर 6 बघू शकता आपण, Alt+P की साठी वापरली जाते। ऑप्शन ए आहे व्ह्यू टॅब ॲक्टिव्ह, ऑप्शन बी आहे होम टॅब ॲक्टिव्ह, ऑप्शन सी आहे पेज लेआउट टॅब ॲक्टिव्ह, ऑप्शन डी आहे डेटा टॅब ॲक्टिव्ह। तर आपल्याला सांगायचे आहे की Alt+P की कशासाठी वापरली जाते। व्हेरी सिंपल आहे। तर ते आहे विद्यार्थी मित्रांनो पेज लेआउट टॅब ॲक्टिव्ह, हे की यासाठी वापरली जाते, पेज लेआउट टॅब ॲक्टिव्हसाठी। ऑप्शन सी आपले राईट आन्सर आहे। क्वेश्चन नंबर 7 बघू शकता, जेव्हा झूम %% असते ते प्रिंट साईज ऑफ डॉक्युमेंट बरोबर असते। ऑप्शन ए आहे 100%, ऑप्शन बी आहे 120%, ऑप्शन सी आहे 2, ऑप्शन डी आहे 3। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी सिंपल क्वेश्चन आहे। याचे जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन ए, म्हणजे 100%, म्हणजे जेव्हा झूम 100% असते ते प्रिंट साईज ऑफ डॉक्युमेंट बरोबर असते।
विद्यार्थी मित्रांनो, जर आतापर्यंत आमच्या यूट्यूब चॅनल म्हणजे CSK कम्प्युटर स्टडी नॉलेज या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब नाही केले असेल तर प्लीज आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करण्यास विसरू नका विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 8 आपल्या स्क्रीनसमोर. तुम्हाला काही मॅटर कट करून ती दुसऱ्या जागेवर मूव्ह करण्यास डॅश वापरतात. ऑप्शन ए आहे कट, ऑप्शन बी आहे क्लोज, ऑप्शन डी आहे डिलेट आणि ऑप्शन डी आहे अप. तर याचे जे राईट आन्सर होणार आहे ते आहे विद्यार्थी मित्रांनो कट, म्हणजे ऑप्शन ए कट. म्हणजेच जर आपल्याला काही मॅटर कट करून तो दुसऱ्या जागेवर मूव्ह करायचा असेल तर आपण कट या ऑप्शनचा वापर करतो. क्वेश्चन नंबर 9 विद्यार्थी मित्रांनो आपण बघू शकता. क्वेश्चन नंबर 9. क्लिप आर्ट पेन हा स्क्रीनच्या डॅश साईडला दिसतो. ऑप्शन ए आहे टॉप साईड, ऑप्शन बी आहे सेंटर, ऑप्शन सी आहे राईट आणि ऑप्शन डी आहे लेफ्ट. तर आपल्याला राईट आन्सर चूज करायचे आहे. तर याचे जे राईट आन्सर होणार आहे ते आहे ऑप्शन सी म्हणजे राईट. म्हणजेच क्लिप आर्ट पेन हा स्क्रीनच्या राईट साईडला दिसतो. क्वेश्चन नंबर 10 विद्यार्थी मित्रांनो बघा. डॅश हे रोज आणि कॉलमपासून बनते. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. असेच क्वेश्चन आपल्याला एक्झाममध्ये विचारले जातात. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर बघा, डॅश हे रोज आणि कॉलमपासून बनते. ऑप्शन ए आहे टेक बॉक्स, ऑप्शन बी आहे रेक्टँगल्स, ऑप्शन सी आहे बॉर्डर आणि ऑप्शन डी आहे टेबल. तर विद्यार्थी मित्रांनो याचे जे राईट आन्सर आहे ते आहे टेबल, ऑप्शन डी टेबल. क्वेश्चन नंबर 11. MS Excel 2010 मध्ये सेलमधील कमेंट्स घालवता येतात. ट्रू फॉल्समध्ये आपल्याला आन्सर द्यायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हो बरोबर आहे, हे विधान अगदी बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 12. एका वर्कशीटमध्ये भरपूर वर्कबुक असू शकतात. आपल्याला ट्रू फॉल्समध्येच आन्सर द्यायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो होय बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 12 एकदा बघा. एका वर्कशीटमध्ये भरपूर वर्कबुक असू शकतात. एका वर्कशीटमध्ये भरपूर वर्कबुक असू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो वर्कशीटमध्ये भरपूर वर्कबुक असू शकतात का? होय बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 13 आपण बघू शकता. B4 आणि F7 या सेलची ॲडिशन होण्यासाठी डॅश हा फॉर्म्युला वापरतात. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण नोट डाऊन करू ठेवू शकता. जर आपल्याला F4 आणि F7 या सेलची ॲडिशन करायचं असेल तर आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करायला लागेल? तर विद्यार्थी मित्रांनो फॉर्म्युला यूज करताना इक्वल टू या चिन्हाने सुरुवात करावी लागते, हे आपल्याला माहीतच आहे. तर आपल्याला ॲडिशन करायचे आहे. तर ॲडिशनसाठी काय करतो आपण? कोणती की दाबतो? अगोदर आपण इक्वल टू दाबणार, म्हणजे आपल्याला जर फॉर्म्युला लावायचा असेल, फॉर्म्युला लावण्याच्या अगोदर आपण इक्वल टू या चिन्हाने सुरुवात करतो. त्याच्यानंतर B4 आणि F7 या सेलची ॲडिशन होण्यासाठी इक्वल टू या चिन्हाने सुरुवात करावी लागते. म्हणून इक्वल टू मग B4 ॲडिशन करायचे आहे म्हणून हे चिन्ह आपण दाबतो. त्याच्यानंतर F7 म्हणजेच ऑप्शन ए आपले करेक्ट आन्सर आहे. इक्वल टू B4 इंटू F7. ऑप्शन ए राईट आन्सर आहे आपले. क्वेश्चन नंबर 14. MS Excel 2010 मध्ये कोणते उत्तर आपण इक्वल टू अप्पर क्लीन इंडिया फॉर्म्युला टाकल्यास मिळेल आपल्याला? तर व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे.
खूपदा मुलं अशा क्वेश्चनमध्ये कन्फ्यूज होतात. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कन्फ्यूज व्हायचे नाही आहे. तर सांगायचे आपल्याला MS Excel 2010 कोणते उत्तर आपण = अप्पर क्लीन इंडिया फॉर्म्युला टाकल्यास आपल्याला मिळेल. तर याचे जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन बी, क्लीन इंडिया. म्हणजे पूर्ण आपल्याला कॅपिटल लेटरमध्येच लिहायला लागेल. = अप्पर क्लीन इंडिया फॉर्म्युला टाकल्यास आपल्याला हे उत्तर मिळेल, क्लीन इंडिया. क्वेश्चन नंबर 15 आपण बघू शकता आपल्या स्क्रीनसमोर. शीटमधील सर्वात पहिल्या सेलवर जाण्यासाठी डॅश ही की वापरतात. तर आपल्याला सांगायचे आहे की शीटमधील सर्वात पहिल्या सेलवर जाण्यासाठी डॅश ही की वापरतात. कंट्रोल+ एंड, कंट्रोल+ होम, कंट्रोल+ अप आणि कंट्रोल+ इन्सर्ट. ऑप्शन ए आहे बघा, एकदा ऑप्शन बघा, कंट्रोल+ एंड. ऑप्शन बी आहे कंट्रोल+ होम. ऑप्शन सी आहे कंट्रोल+ पेज अप आणि ऑप्शन डी आहे कंट्रोल+ इन्सर्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, इथून आपल्याला राईट आन्सर चूज करायचे आहे. तर इथून आपल्याला राईट आन्सर चूज, जे आपले फायनल आन्सर आहे ते आहे कंट्रोल+ होम. म्हणजे ऑप्शन बी आपले राईट आन्सर होणार आहे. शीटमधील सर्वात पहिल्या सेलवर जाण्यासाठी आपण काय दाबत असतो, कंट्रोल+ होम ही की आपल्याला वापरला जातो. क्वेश्चन नंबर 16 आपण बघू शकता आपल्या स्क्रीनसमोर. डॅश म्हणजे स्लाइडला दिले गेलेला इफेक्ट जो की स्लाइड शोमधील ऑब्जेक्टचे ॲपिअरन्स दाखवते. ऑप्शन ए आहे ॲनिमेशन, ऑप्शन बी आहे ट्रान्झिशन, ऑप्शन सी आहे वर्ड आर्ट आणि ऑप्शन डी आहे क्लिप आर्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे जे राईट आन्सर आहे ते आहे ॲनिमेशन. ॲनिमेशन म्हणजे स्लाइडला दिले गेलेला इफेक्ट जो की स्लाइड शोमधील ऑब्जेक्टचे ॲपिअरन्स दाखवते. विद्यार्थी मित्रांनो, जर आतापर्यंत आमच्या यूट्यूब चॅनल म्हणजे CSK कम्प्युटर स्टडी नॉलेज याला सबस्क्राईब नाही केले असेल तर प्लीज आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईकसुद्धा करण्यास विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, हे मी तुम्हाला जे क्वेश्चन सांगत आहे ते 27 फेब्रुवारी 2023चे क्वेश्चन आहे. प्रोविजनल क्वेश्चन आहे. मी तुम्हाला ॲन्सर सांगत आहे. प्रोविजनल ॲन्सर की लिहून आहे, बट मी तुम्हाला इथं काही ॲन्सर दिलेला नाही आहे. मी तुम्हाला ॲन्सर सांगत आहे. विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 17 बघू शकता आपण. ज्या कमांड सतत वापरल्या जातात अशा न्यू, सेव्ह, अंडो, रेडो इत्यादी ह्या क्विक ॲक्सेस टूलबारवर दिलेल्या असतात. ट्रू फॉल्समध्ये आपल्याला ॲन्सर द्यायचे आहे. तर होय, अगदी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो आपले ॲन्सर. जेव्हा कमांड सतत वापरल्या जातात जशा न्यू, सेव्ह, अंडो, रेडो इत्यादी ह्या क्विक ॲक्सेस टूलबारवर दिलेल्या असतात. बरोबर आहे, आपले क्वेश्चन अगदी बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 18 बघू शकता आपण आपल्या स्क्रीनसमोर. पॉवर पॉईंटमध्ये एलिमेंट्सची अरेंजमेंट करणे जसे की टायटल आणि सबटायटल, कॉम्पॅरिझन टू कंटेंट ETC म्हणजेच काय होणार, लेआउट, ॲनिमेशन, ट्रान्झिशन यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याचे जे राईट आन्सर आहे ते आहे लेआउट. ऑप्शन ए आपले राईट आन्सर होणार आहे. क्वेश्चन नंबर 19 आपण आपल्या स्क्रीनसमोर बघू शकता. डॅश या ॲप्लिकेशनमधून आपल्याला PPT तयार करता येते. व्हेरी सिम्पल क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. जर इथे दिलेला आहे आपल्याला एक्सटेन्शन दिलेला असतो जसे की .ppt किंवा .word, .exe अशा प्रकारचे आपल्याला एक्सटेन्शन दिलेले असतात. आता क्वेश्चन नंबर 19मध्ये आपल्याला एक्सटेन्शन दिलेलं काय आहे बघा. क्वेश्चन नंबर 19मध्ये आपल्याला एक्सटेन्शन दिलेलं आहे की डॅश या ॲप्लिकेशनमधून आपल्याला .ppt तयार करता येते. व्हेरी सिम्पल क्वेश्चन आहे. .ppt म्हटल्यानंतर आपल्या लक्षात आलं पाहिजे की हे पॉवर
चे क्वेश्चन आहे. म्हणजेच जे आपले ॲन्सर होणार आहे ते आहे ऑप्शन सी म्हणजेच MS पॉवरपॉईंट. आपले राईट ॲन्सर होणार आहे ऑप्शन सी म्हणजेच MS पॉवरपॉईंट. क्वेश्चन नंबर 20 विद्यार्थी मित्रांनो आपल्या स्क्रीनसमोर आपण बघू शकता. क्वेश्चन नंबर 20 आपल्या स्क्रीनसमोर. रूलर दिसण्यासाठी डॅश टॅबमधून रूलर ही कमांड निवडली जाते. व्हेरी सिंपल क्वेश्चन आहे. जर आपल्याला रूलर दिसण्यासाठी कोणत्या टॅबमधून आपल्याला रूलर ही कमांड आपल्याला निवडली जाते, तर इथे ऑप्शन आहे. ऑप्शन ए आहे व्ह्यू, ऑप्शन बी आहे फाईल, ऑप्शन सी आहे स्लाइड शो आणि ऑप्शन डी आहे विंडो. तर विद्यार्थी मित्रांनो याचे जे राईट आन्सर आहे ते आहे व्ह्यू या टॅबमध्ये आपल्याला रूलर टॅब ही कमांड आपल्याला निवडता येते. व्ह्यू या टॅबमध्ये असते. क्वेश्चन नंबर 21 आपण बघू शकता. फाईल डाउनलोड म्हणजे फाईल कॉपी डॅशवर घेणे. म्हणजे आपल्याला सांगायचे आहे की फाईल डाउनलोड करणे म्हणजे काय होते. तर आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन ए आहे वेबसाईटवरून कम्प्युटर, ऑप्शन बी आहे कम्प्युटरवरून वेबसाईट, ऑप्शन सी आहे सर्व्हरवरून सर्व्हर आणि ऑप्शन डी आहे क्लायंटवरून क्लायंट. तर विद्यार्थी मित्रांनो व्हेरी कन्फ्युजन आणि व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चनसुद्धा आहे. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणू याला आपण, कारण खूपदा मुलं असे क्वेश्चनमध्ये खूप कन्फ्यूज होतात. त्यांना याचे उत्तर बरोबर माहीत नसते. बहुत मुलं कन्फ्यूज होत असतात विद्यार्थी मित्रांनो. तर आपल्याला कन्फ्यूज व्हायचे नाही आहे ह्या क्वेश्चनमध्ये. मी तुम्हाला याचे ॲन्सर सांगणार आहे जे राईट ॲन्सर आहे ते. तर बघा, फाईल डाउनलोड म्हणजे फाईल कॉपी डॅशवर घेणे म्हणजेच वेबसाईटवरून कम्प्युटरवर घेणे. म्हणजे ऑप्शन ए आपले राईट ॲन्सर आहे. वेबसाईटवरून कम्प्युटरवर घेणे होय. ऑप्शन ए आपले राईट ॲन्सर आहे. क्वेश्चन नंबर 22 बघू शकता आपण. खालीलपैकी कोणते सर्च इंजिन नाही. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. हे क्वेश्चन आपल्याला माहीतच पाहिजे आहे. तर बघू शकता आपण क्वेश्चन नंबर 22 की खालीलपैकी कोणते सर्च इंजिन नाही. ऑप्शन ए आहे बिंग, ऑप्शन बी आहे गुगल, ऑप्शन सी आहे याहू आणि ऑप्शन डी आहे विंडो. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की गुगल ही एक सर्च इंजिन आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बिंग पण आहे सर्च इंजिन, याहू पण आहे, बट विंडो नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. विंडो ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे. विंडो ही सर्च इंजिन नाही. म्हणून ऑप्शन डी आपले राईट ॲन्सर आहे. खालीलपैकी कोणते सर्च इंजिन नाही, तर विंडो ही सर्च इंजिन नाही, ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे विद्यार्थी मित्रांनो. क्वेश्चन नंबर 23 बघू शकता आपण आपल्या स्क्रीनसमोर. इंटरनेट एक्सप्लोरर हे डॅश या प्रकारचे सॉफ्टवेअर आहे. आपल्याला सांगायचे आहे की इंटरनेट एक्सप्लोरर हे डॅश या प्रकारचे सॉफ्टवेअर आहे. ऑप्शन ए आहे वर्ड प्रोसेसर, ऑप्शन बी आहे स्प्रेडशीट, ऑप्शन सी आहे प्रेझेंटेशन मेकर आणि ऑप्शन डी आहे वेब ब्राउझर. तर याचे जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन डी म्हणजे वेब ब्राउझर. इंटरनेट एक्सप्लोरर हे वेब ब्राउझर या प्रकारचे सॉफ्टवेअर आहे विद्यार्थी मित्रांनो. क्वेश्चन नंबर 24 बघू शकता आपण आपल्या स्क्रीनसमोर. जीमेलच्या कोणत्याही सेटिंग्स बदलण्याकरिता डॅश बटनवर क्लिक करावे. जीमेलच्या कोणत्याही सेटिंग्स बदलण्याकरिता डॅशवर बटनवर क्लिक करावे. ऑप्शन ए आहे स्पॅम, ऑप्शन बी आहे सेटिंग्स, ऑप्शन सी आहे ट्रॅश आणि ऑप्शन डी आहे ड्राफ्ट. तर आपल्याला इथून राईट ॲन्सर चूज करायचे आहे. तर याचे जे राईट ॲन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे सेटिंग्स. म्हणजे जीमेलच्या कोणत्याही सेटिंग्स बदलण्याकरिता आपल्याला सेटिंग्स बटनवर क्लिक करावे लागेल. सेटिंग्स आपले राईट ॲन्सर आहे. विद्यार्थी मित्रांनो आता
25 म्हणजे आपले लास्ट क्वेश्चन आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आतापर्यंत आमच्या यूट्यूब चॅनल म्हणजे CSK कम्प्युटर स्टडी नॉलेज या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करण्यास विसरू नका, कारण नवीन नवीन व्हिडिओ आम्ही जेव्हा पण अपलोड करू तेव्हा सर्वात आधी आपल्याला नोटिफिकेशन मिळत राहू. तर विद्यार्थी मित्रांनो बघा आता क्वेश्चन नंबर 25. इंटरनेट ॲड्रेस दाखविण्यासाठी जागा म्हणजे डॅश. आपल्याला सांगायचं आहे की इंटरनेट ॲड्रेस दाखवण्यासाठी आपण काय वापरतो? सर्व्हर. ऑप्शन ए सर्व्हर, ऑप्शन बी पोस्टल ॲड्रेस, ऑप्शन सी ईमेल ॲड्रेस, ऑप्शन डी ॲड्रेस बार. तर विद्यार्थी मित्रांनो याचे जे राईट आन्सर आहे ते आहे ॲड्रेस बार वापरत असतो आपण. ऑप्शन डी आपले राईट आन्सर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आजची व्हिडिओ आपल्याला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करा आणि आतापर्यंत आमच्या यूट्यूब चॅनलला म्हणजे CSK कम्प्युटर स्टडी नॉलेज या यूट्यूब चॅनल